बिल्डिंग बघणं कशासाठी? जागा असताना, परवडत असताना कोणाला वाटतं, कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाही आहेत? हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत, ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे. एकदा महाराष्ट्र फिरा, मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे. मी आज एवढंच सांगायला आलो की पहिलं आपण महाराष्ट्राकडे लक्ष देऊ. आज अनेक जण परदेशामधून इथे आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपणही माझं कराल अशी अपेक्षा. पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण एक भाषा भवन बांधतात. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर, स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचं एक त्यांची कविता होती, मी मध्यंतरी वाचून दाखवली होती. त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मेली की सगळं संपलं. तुमची जेव्हा ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोड होते. तुमची ओळख म्हणून कोड होते. कोड आहात तुम्ही. तुम्ही सांगता की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, माझी मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही तुमची ओळख आहे. महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे. ती ओळख आपण पुसून टाकतो. म्हणजे जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर समजा गेलात, आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात, महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता, महाराष्ट्राचा क्रमांक काढून बघा तुम्ही. युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा जास्ती होतो आपण. प्रत्येक राज्य, प्रत्येक देश ही आपली भाषा जपत असतो, आपली माणसं जपत असतो. आज देशामधल्या, भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य आपापली माणसं जपतात, आपली लोक जपतात, आपली भाषा जपतात. जा बंगालमध्ये बघा, हिंदी